12वीच्या टेक्स्टबुक मध्ये आपण जात असताना पेज नंबर 269 आर्टिकल 12.8.2 आपण कंप्लीट केला आणि पेज नंबर 269 वर माझ्यासमोर टेक्स्टबुक मध्येच आपण हे केलंय ॲडिशन ऑफ अल्कोहोल और आर्टिकल नंबर पेज नंबर 268 ला सुरू झालं होतं आर्टिकलला 12.2.8 आर्टिकल काय लक्षात घ्या केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स विथ न्यूक्लियोफाइल हे आर्टिकल आहे आपलं 12.8.2 पेज नंबर 268 त्यामध्ये आपण ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड कंप्लीट केलं आणि त्यानंतर 269 वर आपण ॲडिशन ऑफ एक महत्त्वाचा भाग घेतला सोडियम बायसल्फाइड हा एक पार्ट घेतला त्यानंतर आता आपण त्या सोडियम बायसल्फाइड नंतर बी आर्टिकल होतं ए सायनाइडचं होतं आणि सी जो आहे हा ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स आहे या सी आर्टिकल मध्ये आपण हेमिॲसिटाल आणि ॲसिटाल्स पाहिले आता आपण पेज नंबर 270 जो आहे पेज नंबर 270 जो आहे हा आपण पाहत आहोत आणि हा पाहत असताना एक प्रामुख्यानं एक गोष्ट लक्षात ठेवायची ॲसिटाल आणि हेमिॲसिटाल्स जे आहेत जे तुम्हाला एक जनरल रिएक्शनच्या माध्यमातून पेज नंबर 269 ला दिला खूप छान पार्ट आपल्याला इथे पाहायचा आहे आणि एक्झाम्पल मध्ये आता आपल्याला हा स्टेप फर्स्ट हा पार्ट फॉर एक्झाम्पल दिलाय आणि त्यामध्ये एक ऍसिड अल्डिहाइड जो आहे हा दाखवला मी जसं टेक्स्टबुक मध्ये जसं दाखवलंय अगदी त्याच पद्धतीने दाखवतोय हा ऍसिड अल्डिहाइड दाखवला एक एक्झाम्पल चालू आहे अल्कोहोलची ॲडिशन रिएक्शन्स आणि आपल्याला अल्कोहोल दिलाय C2H5OH इथेनॉल इथाइल अल्कोहोल हे पहा तुम्हाला काय सांगितलं हे ॲडिशन तुम्ही कसं आहे दाखवलं तर कसं काय विषय नसतो तसा हा बॉन्ड तुटत असताना म्हणजे हा तुम्ही असा दाखवला हा CH3 हा C हा डॅश आता इथे तुम्हाला कोणत्या पद्धतीने दाखवायचा आहे हा समजा हा ऑक्सिजन आहे हा अर्धा हा हायड्रोजन कसंही दाखवू शकतो इथाइल अल्कोहोलचे दोन तुकडे केल्याच्या नंतरचा हा भाग तुम्हाला दाखवायचा आहे आणि तो देत असताना तुम्हाला हा H जो आहे हा इथे येणार आणि हा OC2H5 कुठे दिलेल्या प्लेन मध्ये तो बदलू शकतो हा अशा पद्धतीचा भाग हेमी ॲसिटाल जो आहे म्हणजे आता तुम्हाला एक ड्राय HCl हे ड्राय HCl हेमी ॲसिटाल अनस्टेबल अस्थिर असणारा हा पार्ट आहे हा झाला पहिला पार्ट आपला स्टेप सेकंड मध्ये जो पार्ट आहे जसं दाखवलं मी तसंच दाखवणार तुम्हाला स्टेप सेकंड आणि मी टेक्स्टबुकच्या सोबत तुम्हाला मी काही एक्झाम्पलची प्रॅक्टिस पण देणार आहे हा CH3 हा C हा OC2H5 हा OH हा H प्लस हा C2H5 OH आता लक्ष द्या ना इन प्रेझन्स ऑफ ड्राय HCl आता आपण या रिएक्शनचा वापर करत असताना प्रामुख्याने काही गोष्टी लक्षात घेतात जसं इथं बॉन्ड ब्रेक होत होता अनसॅच्युरेटेडचा तसं इथं नाही तर काय होतं की हा H आणि हा OH हा निघून जातो आणि हा CH3 हा COC2H5 हा OC2H5 आणि हा H आता पाहता 1,1 डायइथॉक्सी इथेन 1 डायइथॉक्सी इथेन हा तयार झालेला कंपाऊंड स्टेबल असा हा तुम्हाला फॉर्मॅट दिलाय आठवत असेल तर हेमिॲसिटाल हा मोनो अल्कॉक्सी अल्कोहोल आहे मोनो अल्कॉक्सी अल्कोहोल म्हणजे एक अल्कॉक्सी ग्रुप आहे हा याला IUPAC नाव पण देऊ शकता एक हा दोन अनस्टेबल असला तरी 1-इथॉक्सी इथेनॉल हा डायअल्कॉक्सी अल्कीन डायअल्कॉक्सी अल्कॉक्सी हा झाला टेक्स्टबुक मस्त व्यवस्थित लिहा आणि नसेल तरी पेज नंबर 270 वर हा भाग दिलाय तुम्हाला ठीक आहे आधी टेक्स्टबुक क्लिअर करू टेक्स्टबुक क्लिअर झाल्याच्या नंतर मी तुम्हाला प्रॅक्टिस सेशन घेतो याचा
आणि ह्या रिॲक्शन्स आपण त्या माध्यमातून प्रिपेअर करूया. या माध्यमात रिॲक्शन्सचा वापर करत असताना एक प्रामुख्यानं ह्या प्रॉपर्टीजमध्ये कीटोन्स जे आहेत रिॲक्ट्स विथ 1,2 और 1,3 डायॉल्स हा पार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे. हा R, हा C डबल बॉन्ड O, हा R, हा आहे पहिला पार्ट प्लस हा HO, हा CH2, हा CH2, हा OH. टाईप खूप अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट जो आहे हा प्रामुख्याने इथे दिलेला आहे. आणि हा कन्सेप्ट देत असताना एक लक्षात ठेवा, आता ज्या अल्कॉक्सी ग्रुप कशा पद्धतीने जोडला जातो, हा जो आहे हा H2 गेला, हा R, हा C, हा R, हा O, हा CH2, हा CH2, हा O. टेक्स्ट बुक ओरिएंटेड जर का 1,2 डायॉल किंवा 1,3 डायॉल्स जर असतील तर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl दिस रिएक्शन कॅन बी रिव्हर्स्ड बाय ट्रीटिंग द सायक्लिक कीटॉन. हा सायक्लिक कीटॉन आहे आणि हे रिव्हर्स पण रिएक्शन करता येते. Acetals and ketals are hydrolyzed with aqueous mineral acid to give corresponding aldehyde and ketones. म्हणजे हे तयार होणारे जे प्रोडक्ट्स आहेत हे आपण मिनरल ॲसिडचं हायड्रोलायसिस केलं तर हे रिव्हर्स होत असतात. हा या मागचा सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आहे हा प्रामुख्याने इथे पाहायला मिळतो. ठीक आहे, आता लक्षात घ्या, आता मी तुम्हाला प्रॅक्टिस सेशन देत असताना पहिले मी तुम्हाला डायॉलची प्रॅक्टिस देतो. सायक्लिक कीटॉल तयार करत असताना एक डायॉल पाहूया. हा डायॉल देत असताना हा आपण आता जसा पाहिला हा CH3, हा C डबल बॉन्ड O. नीट CT ला विचारत असताना ॲसिटोन अथवा प्रोपेन 2NE याचा सायक्लिक कीटॉल दाखवा स्ट्रक्चरल पार्ट, तर आपण हा OH, हा CH2, हा CH2, हा OH, एक तर इथाइल ग्लायकॉल अथवा हा जो आहे EN1,2 डायॉल, इथेन 1,2 डायॉल. ठीक आहे, आता प्रामुख्याने काय होतं की इथं हा H2 गेला आणि हा इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl, हा CH3, हा CH3, हा O, हा O, हा CH2. हा सायक्लिक कीटॉल जो आहे हा ॲसिटोनचा डायॉल सोबतचा कंपाऊंड आहे. हा सायक्लिक कीटॉल प्रामुख्यानं ॲसिटोन पासून तयार झालेला एक प्रामुख्यानं पहिला. ठीक आहे, आता आपल्याला एक भाग देत असताना तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं आणि त्या एक्झाम्पलमध्ये ॲसिटल्डिहाइड होता. आता हा ॲसिटल्डिहाइड दाखवत असताना आता आपण ॲसिटोनच्याच रिॲक्शनचा समावेश टाकूया. प्रोपेन 2NE आणि इथे आपण घेत आहोत मिथाइल अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl. अनसॅच्युरेशन असणारा पाय बॉन्ड असणारा हा बॉन्ड तुटणार. अल्कोहोल मध्ये ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवणारा हा पार्ट हा H इथून जाईल आणि हा H गेल्याच्या नंतर हा इथं येईल आणि हा OCH3. हा अनस्टेबल असला तरी लक्षात घ्या, एका सेशनचा वापर करत असताना 1, 2, 3
नाव द्यायचे पण कसे लक्षात ठेवा. टू मिथ ऑक्सी प्रोपेन ओयल. पण अनस्टेबल आहे तर नाव दाखवलं हा CH हा CH हा OH हा OCH अल्कोक्सी अल्कोहोल असं ज्याला म्हणलो आपण. आणि अनदर मॉलिक्यूल ऑफ मिथाइल अल्कोहोल जो आहे हा रिएक्ट झाल्याच्या नंतर H आणि OH पहा सिमिलर टाइप ऑफ द ग्रुप्स एक अटॅच झाले या पद्धतीने आले का. हा जो आहे डाय मिथ ऑक्सी 1 2 3 2 डायमिथॉक्सी प्रोपेन जो एंड प्रोडक्ट असतो हा डाय अल्कोक्सी अल्केन. जो अनस्टेबल असतो तो अल्कोक्सी अल्कोहोल. नीट लेवलची क्वेश्चन यामध्ये विचारल्या जात असताना प्रामुख्याने ज्या गोष्टींचा वापर आपण करत असतो त्या गोष्टी यामध्ये समाविष्ट असल्या पाहिजे. हे एक्झाम्पल पुस्तकामध्ये नाही, हे तुम्हाला मी सोडून दाखवले. स्टॉप करून व्यवस्थित लिहा. आणखी मी एक्झाम्पल घेणार आहे. ॲसिटोनवर इथाइल अल्कोहोल आणि ॲस्ट्रेटेटवर मिथाइल अल्कोहोल असे दोन एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे आहेत. परत आता या भागाचा वापर करत असताना एक प्रामुख्याने लक्षात घ्या. जी प्रॉपर्टी आपण पाहत असतो ही प्रॉपर्टी दाखवत असताना सध्या मी ॲसिटोन हा पार्ट आपला चालू आहे आणि हा प्रोपेन टू ONE असं आपण आता सध्या आपण या भाषेत जाऊया. प्रोपेन टू ONE अतिशय महत्त्वाच्या या भागामध्ये आता आपण जसा मिथाइल अल्कोहोल पाहिला तसा इथेनॉल आणि व्हॉट विल बी द एंड प्रोडक्ट when ethanol reacts with propane 2A. खूप सुंदर क्वेश्चन विचारला जातो. आणि इन प्रेझेन्स ऑफ हा ड्राय HCl असताना पहिले अनसॅच्युरेटेड असणारा हा बॉन्ड जो आहे हा तुटल्याच्या नंतर हा CH3 हा CH3 हा डॅश आणि हा असा H आणि OC2H5 अल्कोक्सी असणारा हा जो आहे हा OC2H5 हा H हा 1 हा 2 हा 3 अनस्टेबल जरी असेल तरी तुम्हाला त्याला नाव द्यावं लागेल. आणि हा जो आहे हा 2 ऑक्सी 1 2 3 प्रोपेन 2OL. प्रश्न कसा आहे विचारतो ते अनस्टेबल विच ऑफ द फॉलोइंग इज अनस्टेबल प्रोडक्ट इज फॉर्म्ड और इंटरमीडिएट इज फॉर्म्ड ड्यूरिंग द रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ प्रोपेन 2 असा प्रश्न विचारला गेला तो उत्तर आलं पाहिजे. ठीक है. Unstable molecule get react with another molecule of alcohol. C2H5OH. H आणि OH. असं विचारलं what is the characteristic of the end product. असं विचारलं the end product contains the dialkoxy group which is one of the most important characteristics. 1 2 3 2,2 डाय इथॉक्सी प्रोपेन. डाय अल्कोक्सी असणारा हा पार्ट जो आहे हा इथे फॉर्मेशन केलंय. when propane 2ONE reacts with ethanol in presence of dry HCl, first gives to ethoxy propane 2OL, which is the unstable intermediate, which further reacts with another molecule of ethanol to give 2,2 diethoxy propane. एक कॉमनली कसं असतं माहिती आहे का की इंटरमिडिएट प्रोडक्ट हा कुठला असेल
एंड प्रोडक्ट हा कुठला असेल आणि आपल्याला असं विचारलं बाय द ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स हा जर आपला पॉइंट झाला तर 2,2 डायथॉक्सिप्रोपेन हा जर एंड प्रोडक्ट असेल तर स्टार्टिंग रिएक्टंट कुठले असतील स्टार्टिंग जर काय म्हणू आपण अल्कोहोल कुठला असेल असा सिंपल प्रश्न विचारला तर एक लक्षात घ्यायचा हे पहा तुम्ही लिहून व्यवस्थित स्टॉप करून लिहायची रिएक्शन सिंपल काय जो अल्कोऑक्सी ग्रुप आहे का सिंपल अल्कोहोल एका सेकंदात उत्तर आलं पाहिजे हा अल्कोऑक्सी ग्रुप आहे का हा आणि मग उरलेला कीटोन ठीक एक एक्झाम्पल आणखी एक भागामध्ये आपण पुढे जाऊया हा आपला इथेनॉल नावाचा अल्डिहाइड जो आहे ऍसिड अल्डिहाइड अथवा इथेनॉल आता या पुस्तकामध्ये तुम्हाला रिएक्शन C2H5 दाखवली आपण CH3OH CH3OH and presence of dry HCl हा CH3 हा CH हा O डॅश आणि हा डॅश हा आला H हा OCH ठीक आता तुम्हाला देत असताना 1 2 1 मिथॉक्स इथेनॉल 1 मिथॉक्स इथेनॉल हा तयार झालेला पहा हा CH3 हा H हा OH हा OCH3 दुसरं नाव काय असते अल्कोऑक्सी अल्कोहोल प्लस another molecule CH3OH H आणि OH हा गेला CH3 हा H हा OCH3 हा OCH3 1 2 1,1 डाय मिथ ऑक्सी इथेन आणि पहिले एक्सप्लेन करूया आपण when acetaldehyde or ethanol reacts with the methyl alcohol in presence of dry HCl first gives the unstable intermediate 1 methoxy ethanol which further reacts with another molecule of methyl alcohol to give 1,1 dimethoxyethane प्रश्न आपल्याला विचारला 1,1 डायमेथॉक्सी कसं लक्षात ठेवायचं अल्कोऑक्सी ग्रुप म्हणजे हा मिथेनॉल घेतलाय हा मिथेनॉल म्हणजे हा ऍसिटाल्डिहाइड घेतला म्हणजे या प्रॉपर्टीचा वापर हा त्या पद्धतीनं हे पुस्तकात नाहीये हे लिहा व्यवस्थित मी तुमच्यासाठी विशेष उदाहरणं दिले तुम्ही प्रॅक्टिस सेशनसाठी असणारा हा भाग आहे ज्या माध्यमाचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करता आला पाहिजे ठीक आहे आता आपण महत्त्वाचा भाग पेज नंबर 270 पुढच्या सेक्शन